सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच लाखो जनसामान्य नागरिक, पक्षकार व विशेषतः महिलांच्या न्यायासाठी सोलापूरहून सर्वांना मुंबई येथेच हायकोर्टात जावे लागते। त्यामुळे मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ सोलापुरात होणे अत्यंत गरजेचे आहे। गेल्या 10 वर्षांपासून याबाबत पाठपुरावा सुरू असून आपल्या शहर व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले असून त्यांच्याकडे राजकीय इच्छाशक्ती नाही। त्यामुळेच अनेक मागण्या जसे सोलापूर विमानतळ, अन्न प्रक्रिया केंद्र, 50 वर्षांपूर्वीचे कराडला गेलेले इंजिनिअरिंग कॉलेज आदी सोलापुरातून गेले। गेल्या 20 ते 25 वर्षात मोठे उद्योगधंदे, कापड गिरण्या एकापाठोपाठ एक बंद पडल्या असून बेरोजगारी वाढली आहे आणि एकेकाळी 4 नंबरचे वैभवशाली शहर असलेले सोलापूर हे बकाल सोलापूर झाले आहे। ही परिस्थिती पाहता आपल्या शहर जिल्ह्याच्या विकास कामात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे। त्या दृष्टीने सर्व क्षेत्रातील नागरिकांनी पुढे आले पाहिजे। या दृष्टीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर नागरिक, विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना, वकील, शिक्षक, डॉक्टर, बिल्डर, इंजिनियर आदींसह सर्व नागरिक ज्यांना सोलापूरचा विकासाचा ध्यास आहे व सामाजिक भान आहे, अशा सर्वांनी एक व्यापक बैठक गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता अस्मिता न्यूज चॅनल, कर्णिकनगर, सोलापूर येथे मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ होण्यासाठी व पुढील दिशा ठरवण्यासाठी आयोजित केलेली आहे। सदर बैठकीमध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे माजी चेअरमन व विद्यमान सदस्य ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट व्ही.एस. साळंगे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट एस.आर. पाटील व सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तरी या आपल्या सर्वांच्या हिताच्या बैठकीसाठी आपण सर्व मान्यवर नागरिक बंधू भगिनी, विविध क्षेत्रातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सदर बैठकीस अवश्य उपस्थित राहून सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण सातत्यानं पाहतोय की अनेक गोष्टीची वणवा आहे। ती गरज पूर्ण करण्यासाठी विशेष करून न्यायिक क्षेत्रामध्ये खंडपीठाच्या मागणीचा जोर सर्वत्र वाढतो आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं फिरतं खंडपीठ व्हावं या मागणीसाठी 2013-2014 पासून वकील संघ मोठ्या प्रमाणात लढा देतोय। ती लढाई पुढे नेण्यासाठी तो जनरेटर जगन्नाथाचा रथ पुढे ओढण्यासाठी येत्या 10 तारखेला 10 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता आपण व्यापक बैठकीचं आयोजित केलेलं आहे। त्या बैठकीला सर्व क्षेत्रातील वकील, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, त्याचबरोबर व्यापारी संस्था, बँक असोसिएशन, याचबरोबर विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी यांनी या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहून आपण या फिरतं न्याय खंडपीठ उभारणीसाठीचा लढा आपण सुरू करायचा आहे आणि त्या लढ्याला गती देण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं अशी कळकळीची विनंती आम्ही ह्या बैठकीचे आयोजक म्हणून आम्ही आपल्याला करत आहोत। सगळ्यांना विनंती की वेळेवर ह्या बैठकीसाठी उपस्थित राहावं। अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। न्यायिक क्षेत्रात आता होत असणाऱ्या ह्या सगळ्या घडामोडी याचा विचार केला तर सोलापूरला निश्चितपणानं एक फिरतं खंडपीठ व्हावं आणि जनहिताच्या दृष्टीनं ते अत्यंत गरजेचं आहे। ते होण्यासाठी सगळ्यांनी सहभाग नोंदवा एवढी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व सोलापूरच्या विकासासाठी सामाजिक भान ठेवून विविध क्षेत्रात कार्य करणारे, निरपेक्ष सेवाभावी वृत्तीने सतत सोलापूरच्या विकासाचा ध्यास घेणारे आपण सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर नागरिक बंधू भगिनींनो, आपणाला नम्र विनंती करण्यात येते की आपल्या सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या 40-50 वर्षात इथल्या लोकप्रतिनिधींनी म्हणावा तशा प्रकारचा विकास केलेला नाही। ही दुर्दैवाची बाब आहे आणि एका पाठोपाठ एक सोलापूर शहराची अधोगती झालेली आहे। 50 वर्षापूर्वी येथील इंजिनिअरिंग कॉलेज कराडला गेलं,
नंतर येथील अन्नधान्य प्रक्रिया केंद्र परवाच्या निवडणुकीपूर्वी बारामतीला गेलं, तत्पूर्वी इथल्या मोठमोठ्या कापड गिरण्या बंद पडल्या, लक्ष्मी विष्णू बंद पडली आणि अशा प्रकारे एकेकाळी महाराष्ट्रात चौथे वैभवशाली शहर म्हणून सोलापूरची ख्याती जी होती, हे वैभवशाली शहराची ख्याती आज बकाल शहर म्हणून सर्वत्र झाली आहे. उद्योगधंदे बंद पडल्यामुळे बेकारी वाढली आहे आणि त्याचबरोबर सोलापूर शहर जिल्ह्यातील दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे न्याय व्यवस्थेतील खटल्यांची संख्या दिवसेदिवस हजारोच्या पटीने वाढत आहे आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या न्यायासाठी सोलापूर जिल्ह्याच्या निकालानंतर त्या आदेशाविरुद्ध आव्हान देण्यासाठी आणि न्यायासाठी मुंबईला हायकोर्टात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मुंबई हे सोलापूरपासून 460 किलोमीटर दूर असून तेथे जाणे, तिथल्या वकिलाचं खर्च करणे, तेथे राहणे आणि पुन्हा परत येणे हे सामान्य नागरिक यांना अत्यंत जिकिरीचे आणि खर्चाचे आहे. परंतु महिलांच्या दृष्टीने तर ते अत्यंत अवघड आहे, कारण महिलांना एक प्रकारे कुठलाही आधार नसतो आणि न्यायासाठी त्यांना मुंबईला जाणे हे तर अत्यंत अवघड आहे. अशा परिस्थितीत सोलापूर शहरातील फॅमिली कोर्ट असू द्या, चॅरिटी कमिशनर असू द्या, स्कूल ट्रिब्युनल असू द्या, कोऑपरेटिव्ह कोर्ट असू द्या, लेबर कोर्ट असू द्या, यांच्या विरुद्ध न्यायालयाचे अपील करण्यासाठी कायद्यानुसार तरतूद मुंबई हायकोर्टात असल्यामुळे एक प्रकारे सोलापूर शहर जिल्ह्यातील 40 लाखाहून अधिक असलेल्या सामान्य जनांची ही मोठी अशा प्रकारे अन्यायकारक बाब आणि त्रासदायक बाब आहे आणि त्या दृष्टीनं गेल्या 10 वर्षापासून सोलापूर शहरातील नागरिक आणि वकील संघटना यांनी सोलापूर येथे मुंबई हायकोर्टाचे बेंच व्हावे यासाठी सातत्याने मागणी करून लढा दिलेला आहे. तरी सुद्धा इथल्या शासनाने त्याची दखल घेतली नाही आणि उलट आमचं पेंडिंग या ठिकाणी जास्त असताना, पेंडिंग केसेस हायकोर्टामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील जास्त असताना त्याचा सहानुभूतिक विचार करणं हे आवश्यक असताना सुद्धा त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करून पुणे आणि कोल्हापूरच्या मागण्याकडे जणू काही इथले पुढारी जास्तीत जास्त लक्ष देऊन आमच्या सोलापूरकरांवर अन्याय करत आहेत. यासाठीच आता कुठल्याही लोकप्रतिनिधीवर अवलंबून न राहता नागरिकांनीच पुढे येण्याची काळाची गरज आहे आणि त्यासाठीच जे असं म्हटलं जातं की जे गाव करील ते राव करणार नाही, याप्रमाणे या उक्तीप्रमाणे आपण सोलापूर नागरिकांनी आता आपल्या सोलापूर शहराच्या विकासासाठी की हायकोर्ट बेंच या ठिकाणी आलं तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे 5,000 रोजगार संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे उद्योगधंद्याला चालना मिळणार आहे आणि सोलापुरातील बेरोजगारी कमी होण्याची मोठी संधी निर्माण होणार आहे आणि त्यासाठी शासन म्हणते की न्याय आपल्या दारी, केवळ शासन कागदोपत्री आणि तोंडी म्हणते, परंतु न्याय आपल्या पदरात प्रत्यक्षपणे पडण्यासाठी आता या हुतात्मा नगरीच्या स्वाभिमानी नागरिकांनी एकजुटीने आवाज उंच करून लढा देण्याची काळाची गरज आहे आणि त्यासाठीच आम्ही सामाजिक बांधिलकी पत्करणाऱ्या सोलापूरतील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सोलापूर येथे मुंबई हायकोर्टाची खंडपीठ होण्यासाठी बैठक आयोजित केली असून या बैठकीमध्ये पुढील दिशा ठरवली जाणार आहे. तरी माझी सर्व नागरिकांना, सर्व बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता अस्मिता चॅनल कार्यालय कर्णिक नगर सोलापूर येथे आपण अवश्य उपस्थित राहून सहकार्य व मार्गदर्शन करावे आणि सोलापूर शहराच्या विकासासाठी हातभार लावावा. तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र म्हणूया की सोलापूरचा विकास हाच आमचा ध्यास घेऊन आपण पुढे सर्व वाटचाल करूया. हीच आपणाला नम्र विनंती. धन्यवाद.